माझं नाव नितीन नवसू शनिवार, मुक्काम दाडरे, तालुका वाडा, जिल्हा पालघर। या ठिकाणी प्रथमतः आजचं भव्य दिव्य असं शनिवार कुल परिवार स्नेह संमेलन मेळावा वर्ष 11वे। या वर्षामध्ये आम्ही हे कुल परिवाराचं मेळावा संपूर्ण साजरा करत आहोत। या कार्यक्रमाकरिता खूप सारी असं खटाटोप असतो, मेहनत करावी लागते। विविध मग आमच्या परिवाराचा शनिवार परिवार आहे तो तलासरी असेल, गुजरात असेल, दादर नगर हवेली असेल, शहापूर असेल, पालघर असेल, त्याच्यानंतर जव्हार असेल, असे विविध भागांमध्ये विखुरलेला हा खूप मोठा सारा आमचा परिवार आहे। आणि त्यामागे हे कार्य करत असताना अनेकांना एकत्र आणण्यासाठी, जी एकत्र मन करण्यासाठी खूप सारा अट्टहास करायला लागतो। परंतु ही तळमळ करत असताना या ठिकाणी उद्दिष्ट एकच आहे की हा परिवार एकत्र एका ठिकाणी यावं, एकमेकांची सुखदुःख एकमेकाला सांगता यावी आणि आयुष्यभरात असलेली अनेक संकटांवर मात करून गुण्या गोविंदानं या ठिकाणी या परिवाराशी काहीतरी दोन गोष्टी हिंतगुज साधावं, त्याकरिता खरं तर हा कार्यक्रम असतो। आज अनेक ठिकाणी आपला हा समाज आहे तो आदिवासी समाज खरीमध्ये, तर त्यामध्ये अनेक जाती पंथी आहेत, परंतु कुठेतरी विखुरलेला हा समाज आपल्याला एकत्र आणण्याकरिता सर्वांचं असलेलं कुलदैवत, त्यामध्ये मग हिरवा असेल, हिमाय असेल, कानोबा असेल, वालोबा असेल, त्यानंतर हिमाय असेल, अनेक अशा आपल्या ज्या दैवते आहेत, ही वाडवडिलांनी परंपरा जी जपलेली आहे ती तरुणांना कुठेतरी दाखवण्यात यावी, त्यांना कुठेतरी आपल्या देवांचं या सानिध्यात आणून त्यांना पुढील जीवनाकरिता एकत्र राहावं, याकरिता हा संपूर्ण खटाटोप असतो। आणि त्याकरिता संपूर्ण जमलेली ही शनिवार परिवारातली मंडळी असेल, अनेकांच्या पडद्यामागे खूप कष्ट असतात। मग ते कष्ट करत असताना स्वतःला कितीही जरी त्रास झाला तरी कुठल्याही प्रकारचे त्याचा थकवा न जाणवता, कारण त्याचं कारण एकच असेल, तर कुलदैवत जर आपल्या सोबत जर असेल तर अनेक संकटांवर मात करण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारच्या उणिवा जाणार नाहीत। आणि ही अशी संपूर्ण मी आता आपल्याला दाखवू इच्छितो की आमच्या या शनिवार परिवारातला आपल्याला जर परिचय द्यायचा झाला तर ही हिमाय माता आहे। तदनंतर या हिमाय मातेमध्ये अनेक अशी त्यांची संगोपन आहेत। त्याच्यानंतर या ठिकाणी हिरवा देव आहे, यो हिरवा देव आपल्याला सगळ्यांना सांभाळण्याचं काम करतो। मग कोणी जर आजारी पडला असेल, कोणी काय केलं असेल, त्यानंतर या ठिकाणी जो पारधी आहे, आदिवासींची परंपरा आहे ती पारधी देव, ती याचा जर नवस केला, त्याला जर हे केलं तर शिकार मिळवण्यासाठी सोपा जातो। त्यानंतर या ठिकाणी कानोबा आहे आणि वालोबा आहे, अशी संपूर्ण। आणि हा आपला आदिवासींची जी गावरान पद्धत आहे याला गवारोबा सांगतात, कारण ही गवली हातात घेऊन गुर राखण केली जाते। अशा पद्धतीने हा संपूर्ण आमचा परिवार या ठिकाणी शनिवार परिवारांच्या वतीनं आम्ही संपन्न केलाय। आणि त्यासाठी संपूर्ण जमलेला हा समाज बांधव, या बांधवांचा एकच उद्देश असेल की संपूर्ण जगानं याच्यातून काहीतरी सानिध्य, एकोप्याचं संगोपन व्हावं आणि एकरूपता व्हावी, ही या ठिकाणी संकल्पना मनाशी बाळगून हा परिवाराचा संमेलन सोहळा आम्ही या ठिकाणी संपन्न केलाय। त्याबद्दल आलेला सर्व शनिवार परिवार कुटुंबाचा पुनश्च एकदा आम्ही आभार व्यक्त करतो, त्यांना सारा शुभेच्छा देतो आणि इथेच माझ्या वाणीला विसावा देतो। जय हिरोबा, जय कुलदेवता।